नमस्कार. आजच्या भागात आपण पाहणार आहे मोक्षदानी तोच सद्गुरू. गुरुजींची सिद्धांतदर्शक सूत्रे म्हणजे अतिव श्रेष्ठ असे मार्गदर्शनच होय. अनेक प्रकारचे गुरु आहेत, तथापि सद्गुरू असतो तो मोक्षदानी. नाथरायांनी श्री गुरुजींसारख्या सद्गुरूंची लक्षणे आपल्या भागवतात सांगितली आहेत. ती श्री गुरुजींना जशीच्या तशी लागू पडतात. किंबहुना या वचनांचा श्री गुरुजी म्हणजे साक्षात पुरावाच. आता सद्गुरूंची लक्षणे राया सांगतो तुझ कारणे, जे ऐकता अंतःकरणे सुखी होणे सद्भावे. तरी जो काया वाचे मने, अति कृपाळू दीनान कारणे, तोडी शिष्याची भवबंधने, उठवी ठाणे अहंकाराचे. जो शब्दज्ञाने पारंगतू, ब्रह्मानंदे सदा डुलतू, शिष्य प्रबोधनी समर्थू, यथोचितू निज भावे. मंत्र तंत्र उपदेशिते, घरोघरी गुरु आहेत आईते, जो शिष्यासी मेळवी सद्वस्तु ते, सद्गुरु त्याते श्रीकृष्ण वाणी. गुरुजींनी सकल शरीरी व्यवहारी लक्ष असूनही अंतरातला सर्वेश्वर कधीही दूर सारला नाही. नामाभने असावे भलतिये व्यापारी, लक्ष सर्वेश्वरी ठेवूनिया. असा गुरुजी विचार आणि आठवते ब्रह्म, नाठवतो भ्रम. श्री रामदासांनी म्हटल्याप्रमाणे असा सातत्याने आचार करीत असत. ही वृत्तीशून्य योगी भक्ताची अवस्था होय. आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग. तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या या अवस्थेप्रमाणेच गुरुजींना अवस्था प्राप्त झाली होती. सुभाषितकारांनी सद्गुरूंचे आणखी एक लक्षण सांगताना म्हटले आहे, गुरो वहव संती शिष्यवित्तापहारकः, सद्गुरु दुर्लभो लोके शिष्य संतापहारकः. म्हणजे शिष्याच्या द्रव्याचे अपहरण करणारे गुरु नाहीत, तर शिष्याच्या दुःखाला म्हणजे संतापास, दाहकतेस जे हरण करतात तेच सद्गुरू होत. गुरुजी तर कोणाच्याही धनाला आयुष्यभर शिवले नाहीत. अशाच सद्गुरूंच्या चरणी बसल्यावर परब्रह्म प्राप्त होते. म्हणून श्री समर्थ रामदासांनी म्हटले आहे, जे त्रैलोक्याहुनी वेगळे, जे वेदश्रुतीसी ना कळे, तेची जयाचेनी ओळे, परब्रह्म अंतरी. अशा संतत्वाच्या अवस्थेमुळेच त्यांच्या वाणीत सारे प्रतिभा दर्शन घडत असे. गुरुजी लहान वाक्यात मोठमोठे सिद्धांत सांगत असत. तैसा वागविलासू विस्तारू, गीतार्थे विश्वभरू. ही ज्ञानदेवांची प्रतिज्ञा श्री गुरुजींनी जन्मभर पाळून विस्तारित केली. गुरुजींच्या छोट्या छोट्या वाक्यात प्रमेयांची आणि महाप्रमेयांची दर्शने होत आणि ती उमलून उकलत. ऐका तर अशी काही वचने, ग्रंथी भेद झाला तर ज्ञान समजावे, फलेच्छारहित कर्म झाले तर वैराग्य समजावे, आणि अनित्य वाटले तर नित्यानित्य विवेक समजावा. मनुष्याने या स्थूल शरीराचा संबंध सोडला तर या जगताचा संबंध सुटतो. मनुष्याने लिंग शरीराचा संबंध सोडला तर परलोकाचा संबंध सुटतो. आणि अज्ञानाचा म्हणजे कारण शरीराचा संबंध सोडला तर जन्ममरणाचा संबंध सुटतो. अघटित कार्य म्हणून तिला माया म्हणतात. सर्व जगताचे उत्पादन कारण म्हणून हिला प्रकृती म्हणतात. स्वरूपास आच्छादन करते म्हणून तिला अज्ञान म्हणतात. इंद्रियास गोचर होत नाही म्हणून तिला अव्यक्त म्हणतात. देवाचे आश्रित राहते म्हणून तिला दैवी म्हणतात. देहबुद्धीच्या मनुष्याला जीवबुद्धी नाही.
जीवबुद्धीच्या माणसाला आत्मबुद्धी नाही, आत्मबुद्धीच्या माणसाला ब्रह्मबुद्धी नाही, परंतु ब्रह्मबुद्धी वाचून कृतार्थता नाही. देहबुद्धीने जीवबुद्धी घालवली, आत्मबुद्धीने ब्रह्मबुद्धी घालवली. ब्रह्मबुद्धीने आत्मबुद्धी मरते, आत्मबुद्धीने जीवबुद्धी मरते. जीवबुद्धीने देहबुद्धी मरते. ब्रह्मबुद्धी वेदांत्याला असते, आत्मबुद्धी योग्याला असते. जीवबुद्धी आस्तिकांना असते आणि देहबुद्धी नास्तिकांना असते. महाराज कसा असावा या संबंधी रंगनाथ महाराज गुरुजी म्हणतात, महाराजांची स्थिती स्वरूपस्थिती असावी. महाराजांस शोभा स्वरूपस्थितीचीच असावी. मी नव्हे, ज्ञानराजच म्हणतात. निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, निवृत्तीची राणी व निवृत्ती जया, असे सांगून गुरुजी म्हणत, पण हल्लीच्या महाराजांची शोभा वेगळीच असते. ती अशी, काही महाराजांना शोभा घड्याळ्याची असते, काही महाराजांना शोभा मठाची असते, काही महाराजांना शोभा लॉकेट अंगठ्यांची असते, काही महाराजांना शोभा मुले बाळे आणि बायकोची असते, काही महाराजांना शोभा शिष्य शाखेची असते. अशी आपल्या श्री गुरुजींची सुंदर अशी विचार पद्धती होती.